आणि आता शहरातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊयात मेट्रो सुपरफास्ट मध्ये। अमरावतीत काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला। नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी भीतीपोटी राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर डोंबिवलीमध्ये मनसे, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने एकत्रित जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी देशातील युथचा भरभरून कौतुक करण्यात आला। अभिजित दिपकेंच्या यशस्वी आंदोलनानंतर हिंगोलीतील अभिजित दिपकेंच्या मूळ गावी जल्लोष करण्यात आला। संतूक पिंपरी इथे जल्लोष करण्यात आला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बीडच्या परळीत नागरिकांनी फटाके फोडत पेढे भरवत आनंद साजरा केला। इन्कलाब जिंदाबाद यासह अनेक जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। धर्मेंद्र प्रधानांच्या मनमाडमध्ये समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा करण्यात आला। देशातून तरुणांनी एकत्र आवाज उठवला म्हणून यश मिळालं अशी भावना व्यक्त करण्यात आली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला। शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळेच प्रधानांचा राजीनामा झाल्याच्या भावना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला। विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत मोठा जल्लोष साजरा केला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदियातील देवरी इथे विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। यावेळी आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नाशिकमध्ये एआयएसएफ कडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला। जल्लोषात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हिंगोलीतील गोरेगावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचं वक्तव्य केलंय। जोगेश्वरी येथील कंपनीतील कामगारांना 2 महिन्याचं वेतन अद्याप न मिळाल्यानं मनसेच्या वतीने कंपनीत ठिय्या आंदोलन करण्यात आले। अंधेरी पश्चिमेत शॉपिंग मॉलला बोनी प्लाझा शॉपिंग मॉलला भीषण आग लागली। आगीत मॉलमधील अनेक दुकानं गाळे जळून खाक झाले। आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे।